नमस्कार मित्रांनो, तुम्ही यावर्षी 12वी सायन्स पीसीएम किंवा पीसी मधून देत आहात आणि डी फार्मसी या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करू इच्छित आहात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक इन्स्टा पेजला फॉलो करा. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप डी फार्मसी ऍडमिशनसाठी त्याची पात्रतेपासून ते तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी काय काय आहेत, त्या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पहा. आणि आता आपण या व्हिडिओच्या सुरुवात करत आहे. तर मित्रांनो, 12वी नंतर डी फार्मसी करिअर संधी आणि योग्य मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. 12वी झाल्यानंतर सगळ्याच मुलांना एक सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की आता पुढे काय. डॉक्टर व्हायचं स्वप्न प्रत्येक विद्यार्थ्याचं पूर्ण होत नाही, पण मेडिकल फील्डमध्ये एक स्थिर आणि सन्मानजनक करिअर आहे. तर त्यामध्ये आपण बोलणार आहोत डी फार्मसी बद्दल, जो तुमच्या भविष्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तर आपल्याला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डी फार्मसीच्या करिअर संदर्भात बोलतोय. तर डी फार्मसी म्हणजे काय मित्रांनो, तर याची आपण थोडक्यात संपूर्ण ओळख करून देतोय की डी फार्मसी हा कोर्स डिप्लोमा कोर्स आहे, जो औषध उपचार क्षेत्रात तुमचा पाया मजबूत करतो. या कोर्सच्या माध्यमातून आपण औषधाची विस्तृत माहिती, औषधाचा वापर कशा पद्धतीने करतात, योग्य साठवण औषधाची कशा पद्धतीने ठेवली जाते, विक्री व्यवस्थापन ह्याचं कशा पद्धतीने केलं जातं, किंवा पेशंटला योग्य मार्गदर्शन देण्याचे सर्व पैलू या कोर्सच्या माध्यमातून शिकवले जातं. यामध्ये पेशंट काउन्सिलिंग हा पण एक मोठा टॉपिक आहे की आपण फार्मासिस्ट म्हणून ज्यावेळेस काम करणार आहे त्यावेळेस हा कोर्स व्यावहारिक आणि रोजगाराभिमुख असून तुम्हाला हेल्थकेअर उद्योगात त्वरित प्रवेश मिळवण्यास मदत करतो. अभ्यासक्रमात थिरॉटिकली सोबतच ज्ञानासोबतच तुम्हाला प्रॅक्टिकली देखील ट्रेनिंग या ठिकाणी दिले जाते, ज्यामुळे तुम्ही फील्डमध्येही कार्यक्षम होता. तर मित्रांनो, ह्या डी फार्मसी कोर्सेसमध्ये आपल्याला की यामध्ये औषधाची विस्तृत माहिती सोबतच तुम्हाला औषधाचा वापर कशा पद्धतीने केला जातो, त्याची योग्य साठवण कशा पद्धतीने केली जाते, किंवा त्याचं व्यवस्थापन आणि पेशंट काउन्सिलिंग या डी फार्मसीच्या माध्यमातून आपण या कोर्समधून शिकतो. त्यामुळे आपल्याला एक रोजगारच नाही, तर या ठिकाणी आपल्याला स्वतःचा एक व्यवसाय करण्याची खूप मोठी संधी निर्माण होते. हेही आपण या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. हा कोर्ससाठी काय वैशिष्ट्य आहेत ह्या कोर्सची, तर ह्या कोर्स हा 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. याच्यामध्ये तुम्हाला सोबतच प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जातं आणि जॉब रेडी स्किल्स आहेत की फायदेशीर या ठिकाणी कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी वेळेमध्ये हा कोर्स आपल्याला करता येतो. याच्यामध्ये खूप साऱ्या करिअर संधी आहेत. तर या कोर्ससाठी मित्रांनो कोण कोण पात्र आहे, तर या शैक्षणिक पात्र जे आहे, तर यासाठी आपल्याला 12वी सायन्स पीसीएम किंवा पीसीबी या दोन्हीपैकी कोणताही एक ग्रुप घेऊन तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. सोबतच तुम्हाला त्या ठिकाणी 35 मार्क जरी पडले तरी त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन मिळलं जातं. या ठिकाणी तुम्हाला सीईटीची अजिबात गरज नाही आहे. आपल्याला या ठिकाणी 12वीच्या मार्कावरतीच या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन दिलं जातं. या ठिकाणी नीटचीही गरज नाहीये. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर, आम्ही नीट नाही दिली, आम्ही फार्मसीला ऍडमिशन मिळवू शकतो का? तर डी फार्मसीसाठी नीटचीही आवश्यकता नाही. तर यामध्ये कॉलेजेस जे आहेत ते शासकीय पण कॉलेजेस आहेत, शिवाय निमशासकीय पण आहेत, जे खाजगी कॉलेजेस आहेत. या ठिकाणी तुम्हाला इझिली सीट उपलब्ध मिळू शकते. त्यामध्ये तुम्ही एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ईसीबीसी असाल तर या ठिकाणी तुम्हाला शासनाची स्कॉलरशिप सध्या मिळू शकते. तुमच्या इन्कम जर त्याच्या लिमिटेशन मध्ये असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी शासनाची स्कॉलरशिप सध्या मिळू शकते. त्या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ऍडमिशन मिळू शकतं. मुलींना फार्मसीसाठी पूर्णपणे 100% शिक्षण मोफत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला मोफत ऍडमिशन आहे. आताची कंडिशन अशी आहे की महाराष्ट्रामध्ये खूप सारे कॉलेजेस असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी कोणालाही डोनेशन द्यायची गरज नाही आहे. जी काही शासनाची फी आहे, जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट ऍडमिशन मिळणार आहे. जर कॅटेगरीच्या बाहेर असाल तर तुम्हाला जी काय ठरलेली फी असेल शासनाची 50,000पासून ते 95,000 पर्यंत वेगवेगळ्या कॉलेजच्या कॅम्पस नुसार त्या ठिकाणी फीज आहेत.
त्यामुळे ही गोष्ट एक लक्षात घेणं गरजेचं आहे. पात्रता निकष राज्यानुसार किंचित बदलू शकतात, म्हणून प्रवेश घेण्यापूर्वी अधिकृत माहिती तपासणे महत्वाचे आहे. अनेक राज्यामध्ये मेरिट बेस्ड ऍडमिशन दिले जातात, तर काही ठिकाणी एंट्रन्स टेस्ट घेतली जाते. तर ही पात्रता जी ऍडमिशन घ्यायची जी पात्रता आहे ते प्रत्येक राज्यामध्ये थोडीफार इकडे तिकडे बदलू शकते. त्यासाठी तुम्हाला काउन्सिलरची गरज आहे की कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता. आणि काही ठिकाणी ही जी ऍडमिशन मी आता सांगितली की तुम्हाला मेरिट बेस्ड ऍडमिशन असणार आहे. त्यामुळे तुम्ही चांगलं मेरिट असेल तर तुम्हाला तुमच्या घराच्या जवळचं किंवा टॉप कॉलेज तुम्ही वाटलं तुम्हाला की मला टॉप कॉलेज हवाय, तर त्या ठिकाणी तुम्हाला तशा पद्धतीचं कॉलेज उपलब्ध होऊ शकतं. ऑन मेरिट नुसारच हे सगळं प्रोसेस असते. तुमचं मेरिट चांगलं असेल तर आपल्याकडे काही राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये काही गव्हर्नमेंट कॉलेज पण आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळू शकतं. त्या ठिकाणी तुम्हाला अगदी कॉमन 2,000-3,000 रुपये फीज मध्येही त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन उपलब्ध होऊ शकतं. तर पुढे आहे की हे डी फार्मसी केल्यानंतर आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न असतो की मला कोणत्या कोणत्या ठिकाणी करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. तर हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय की डी फार्मसी हा एक केवळ डिप्लोमा नसून हे एक हेल्थ केअर क्षेत्रातलं संधीचे दरवाजे उघडतो. फार्मासिस्ट म्हणून तुमची मागणी सतत वाढत आहे, कारण प्रत्येक हॉस्पिटल, क्लिनिक आणि मेडिकल स्टोअर्सला फार्मासिस्टची गरज असते. तर आज बऱ्याच ठिकाणी शहरी विभागामध्ये किंवा ग्रामीण विभागामध्ये प्रचंड प्रमाणात हॉस्पिटल्स वाढत आहेत, मेडिकल स्टोअर्स वाढत आहेत, क्लिनिक्स वाढत आहेत आणि त्या ठिकाणी रजिस्टर फार्मासिस्टची 100% गरज आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी खूप चांगल्या पद्धतीनं आहेत. त्यामुळे हा फक्त डिप्लोमा नसून एक तुम्हाला चांगला जॉब, चांगला व्यवसाय करण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे, मोठी संधी आहे. तर या ठिकाणी तुम्ही मेडिकल स्टोअर, फार्मसिस्ट स्वतःच तुम्ही दुकान खोलू शकता, एस्टॅब्लिश करू शकता. यामध्ये खूप साऱ्या तुम्हाला चांगली अर्निंग करण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे. किंवा तुम्ही हॉस्पिटल फार्मासिस्ट, ज्या एखाद्या रुग्णालयात औषध वितरण किंवा मार्गदर्शक म्हणून काम करू शकता. किंवा फार्मसी कंपनीमध्ये तुम्ही सेल्स, स्टोअर्स व्यवस्थापन, क्वालिटी कंट्रोल विभागात काम करू शकता. तर या ठिकाणी तुम्ही अनेक फार्मा कंपन्या आहेत, त्या ठिकाणी तुम्ही क्यूए, क्यूसी, प्रोडक्शन किंवा मार्केटिंग या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला संधी उपलब्ध आहेत. त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकता. तर तुमचे करिअरचे अजून काय विस्तृत पर्याय आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला क्लिनिक्स किंवा नर्सिंग होम मध्ये फार्मासिस्ट म्हणजे खाजगी ज्या क्लिनिक्स आहेत किंवा नर्सिंग होम्स आहेत याच्यामध्ये औषध व्यवस्थापन किंवा रुग्ण सल्लामसलत म्हणजे फार्मासिस्ट काउन्सिलिंग, फार्मसीमध्ये पेशंट काउन्सिलिंग हा खूप मोठा रोल आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला पेशंट काउन्सिलिंग साठीही जॉब मिळू शकतो. किंवा नर्सिंग होम मध्ये एक फार्मासिस्ट म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जॉब करू शकता. किंवा फार्मा कंपन्यामध्ये तुम्ही ऍज अ सेल्स मार्केटिंग विभागामध्ये एक उत्कृष्ट संधी आहे. यामध्ये तर खूप जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, सॅलरी पण त्या ठिकाणी खूप आहेत, लाखो रुपये तुमच्या सॅलरी आहे. त्यामध्ये तुम्ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, एबीएम, आरएसएम, झेडएसएम, सेल्स मॅनेजर अशा वेगवेगळ्या मोठ्या पदावरती तुम्ही जाऊ शकता. त्यामध्ये खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत तुम्हाला सॅलरीच्या. सोबतच तुम्ही एक तुम्हाला ड्रग लायसन्स मिळाल्यानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकता. किंवा तुम्ही त्याच्यानंतर जर तुम्ही डी फार्मसी झाला आहात तर त्याच्यानंतर तुम्हाला पुढील एज्युकेशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी बॅचलर ऑफ फार्मसीसाठी तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला लॅटरल एंट्री म्हणून तुम्हाला ऍडमिशन त्या ठिकाणी मिळवता येतं. यामध्ये महत्वाचं काय आहे की डी फार्मसी डिप्लोमा मिळाल्यानंतर तुम्हाला स्टेट फार्मसीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीशिवाय फार्मासिस्ट म्हणून काम करू शकत नाही. ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण डिप्लोमा करतो ते डिप्लोमा झाल्यानंतर आपल्याला आपल्या प्रत्येक राज्याचं एक कौन्सिल वेगळं वेगळं आहे. त्या कौन्सिलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपण रजिस्टर फार्मासिस्ट म्हणून आपली नोंदणी करायची आहे. आपले जे डॉक्युमेंट्स असतील 10वी-12वी पासून ते फार्मसी पर्यंतचे, डिप्लोमा सर्टिफिकेट असेल, हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला आपल्या फार्मसी कौन्सिलला ऑनलाईन अप्लाय करायचं असतं. ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला त्या पद्धतीचं रजिस्टर फार्मासिस्ट म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट दिलं जातं. आणि ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्ही कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये ऍज अ रजिस्टर फार्मासिस्ट म्हणून काम करू शकता. कंपन्यांमध्ये काम करू शकता, हॉस्पिटल फार्मसीमध्ये काम करू शकता, नर्सिंग होम फार्मसीमध्ये काम करू शकता. तर अशा पद्धतीनं खूप सारे जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत. या ठिकाणी तुम्हाला
फार्मसी झाल्यानंतर एकही दिवस असा नसणार आहे की त्या ठिकाणी तुम्हाला जॉबचे संधी उपलब्ध नाही असणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला भविष्यात पगार किती मिळू शकतो, तर सुरुवातीला तुम्हाला मेडिकल स्टोअर मध्ये फ्रेशर म्हणून सुरुवातीला 10 ते 18 हजार 20 हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी मिळू शकते. काही वर्षाच्या अनुभवानंतर 25+ तुम्हाला सॅलरी मिळू शकते, किंवा स्वतःचा व्यवसाय तुम्ही करू शकता. त्यामध्ये अनलिमिटेड इन्कम आहे. तुम्हाला त्या ठिकाणी कोणीही तुमचं इन्कम थांबवू शकत नाही. त्यामध्ये लाख रुपये, 2 लाख, 5 लाख, 10 लाख कितीही तुम्ही महिन्याला कमवू शकता. त्यामध्येही तुम्हाला खूप सारे पैसा कमवण्याच्या संधी आहेत. तर हे हेल्थ केअर क्षेत्र कधीच बंद पडणार नाही. तुम्हाला मी म्हणलं तसं की ह्याची सर्वांना गरज आहे औषधाची, आणि त्यामुळे याच्यामध्ये कधीही हे क्षेत्र बंद पडू शकत नाही. त्याच्यामध्ये जॉबची 100% गॅरंटी आहे, कारण या ठिकाणी खूप साऱ्या वॅकन्सी असतात, त्या ठिकाणी मुलं भेटत नाहीत. तुमचं कौशल्य चांगलं असेल, तुमचा अनुभव चांगला असेल, तर तुम्ही सिनियर फार्मासिस्ट, स्टोर मॅनेजर किंवा फार्मासिस्ट कन्सल्टंट म्हणून उच्च पगाराच्या पदावरती जाऊ शकता. तो तुमचा स्किल आणि तुमचा एक्सपिरियन्सचा या ठिकाणी फायदा तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे. अनेक फार्मासिस्ट 5 ते 7 वर्षाच्या अनुभवानंतर स्वतःचे मेडिकल सुरू करतात. तर ज्यावेळेस आपल्याकडे चांगला अनुभव येतो, तर त्यावेळेस तो स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. त्यामधून तुम्ही 50, 1 लाख, 2 लाखापर्यंत, 5 लाखापर्यंत तुम्ही आणखी उत्पन्न तुमचं वाढवू शकता. त्यामुळे ह्यामध्ये खूप साऱ्या करिअरच्या संधी आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांना ऑलवेज वेलकम आहे. तर योग्य मार्ग यासाठी मित्रांनो तुम्हाला योग्य मार्गदर्शन का गरज आहे, कारण आपण एखादं जर चुकीचं कॉलेज निवडलं तर त्या ठिकाणी तुम्हाला अनेक विद्यार्थ्यांना योग्य माहितीच्या अभावी अप्रमाणित आणि किंवा कमी दर्जाचे कॉलेज निवडतात. त्यामुळे शिक्षण आणि करिअरमध्ये प्रभावित होते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादं चुकीचं कॉलेज किंवा ज्या ठिकाणी कॉलेजला चांगले शिक्षक नाहीत, चांगला दर्जा नाही, असं जर तुम्ही कॉलेज निवडलं, तुम्हाला चांगलं कॉलेज मिळत असताना, तर त्या ठिकाणी तुमचा एज्युकेशनचा दर्जा, तुम्हाला 2 वर्ष चांगलं शिक्षण मिळू शकणार नाही. कॅप्रॉन मधली माहितीचा अभाव, ही ही जी प्रोसेस असते ती सेंट्रलाइज कॅप्रॉन प्रोसेस असते, आणि ही प्रोसेस तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना न समजल्यामुळं त्यांना त्या डेडलाईन मधल्या त्या ज्या काही येणाऱ्या नोटिफिकेशन आहेत त्या न समजल्यामुळं तुमचं कॉलेज मिस होऊ शकतं, तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही. त्यामुळं तुम्हाला काउन्सिलरची गरज आहे. आता याच्यामध्ये डॉक्युमेंट जे आहेत, तुमची कागदपत्र, ते तुमचं 10वी-12वी पासून ते तुमचे कॅटेगरीचे सर्व डॉक्युमेंट, डोमासाईल, नॉन क्रिमिनल, उत्पन्नाचा दाखला, या सर्व गोष्टी प्रॉपर वेळेत, प्रॉपर पद्धतीने चॅनलाइज करून तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशनसाठी कॅप्रॉन प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा असतो. त्या ठिकाणी डॉक्युमेंटची काही कमतरता पडली तर त्या ठिकाणी तुमचं ऍडमिशन मिस होऊ शकतं, किंवा तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चुकीचा फॉर्म भरला गेला तर त्या ठिकाणी तुमची स्कॉलरशिप मिळणार नाही, कॉलेज तुम्हाला पूर्ण फी आकारू शकतं. त्यामुळे याही एका गोष्टीची खूप काळजीपूर्वक खूप काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आम्ही आमच्या माध्यमातून तुम्हाला 100% मदत करू शकतो. पोस्टल फी बाबत फसवणूक, तुम्हाला अनेक लोक सांगतील की या ठिकाणी मी ऍडमिशन मिळवून देतो, माझ्याकडं म्हणजे वशिला आहे किंवा काय आहे, तर त्या ठिकाणी तुमची मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते. कारण कॉलेजची जी स्ट्रक्चर असतं, फी स्ट्रक्चर, आणि त्यांनी सांगितलेलं फी स्ट्रक्चर असतं, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत होऊ शकते. त्यामुळे तुमची त्या ठिकाणी फसवणूक होऊ शकते, आर्थिक फसवणूक होऊ शकते, किंवा तुम्हाला वसतिगृहाची खोटी आश्वासनं देऊन तुम्हाला त्या ठिकाणी छुपे चार्जेस एक्स्ट्रा सांगितले जातील, आणि त्या ठिकाणी तुमची 100% फसवणूक होऊ शकते. म्हणूनच योग्य काउन्सिलिंग फार महत्वाचे आहे. म्हणून अनुभवी काउन्सिलर तुम्हाला सर्वसामान्य समस्यापासून वाचवतात व तुमच्या भविष्याचा योग्य मार्ग दाखवतात. म्हणूनच या ठिकाणी तुम्हाला एक चांगल्या काउन्सिलरची गरज आहे, आणि तो काउन्सिलर तुम्हाला योग्य रस्ता, योग्य फी, योग्य कॉलेज निवडताना 100% मदत करतो. या ठिकाणी डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला मदत करतो. शिवाय इथपर्यंतच नाही, तर तुमचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला चांगल्या कंपन्यामध्ये कशा पद्धतीनं जॉबच्या करिअर संधी आहेत, कशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी इंटरव्ह्यूची तयारी केली पाहिजे, कशा ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला मेडिकल टाकलं पाहिजे, कशा पद्धतीनं तुमचा स्पॉट चॉईस करायचा, तर या सर्व गोष्टीची माहिती हा तुम्हाला काउन्सिलर तुमचा देत असतो. तर आमचं मार्गदर्शन काय देतो तुम्हाला, तर मी आप्पासाहेब मिसाळ, ऍडव्हान्स अँड इंटरनॅशनल स्टडीज करिअर काउन्सिलर, गेल्या 5 वर्षापासून या ऍडमिशन क्षेत्रामध्ये विविध करिअर संधी 21व्या शतकातील आहेत. तर त्यावरती मी मार्गदर्शन करत आलोय. त्यावरती विद्यार्थ्यांना त्यांच्या
ऍडमिशन रजिस्ट्रेशन पासून ते त्यांच्या कॉलेज अलॉटमेंट पासून ते त्यांच्या नोकरीपर्यंत पूर्णपणे आपण आपल्या जो काही अनुभव आहे तो अनुभवाचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी करून देतो. तर तुम्हाला या ठिकाणी कॉलेज सिलेक्शन, सरकारी किंवा खाजगी कॉलेजची तुलना, अक्रिगेशन तपासणी, प्लेसमेंट रेकॉर्ड विश्लेषण व तुमच्या गुणवत्तेनुसार योग्य कॉलेजची निवड. तर तुम्हाला या ठिकाणी आपण योग्य कॉलेज, त्याची तपासणी, प्लेसमेंट रेकॉर्ड काय आहे त्या कॉलेजचं आणि त्या गुणवत्तेनुसार तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज निवड करून देत असतो. त्यानुसार तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस सपोर्ट मध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन मी आता सांगितलं तुम्हाला, की फॉर्म भरण्यापासून फी स्ट्रक्चर, काळजीपूर्वक फॉलोअप आणि ऍडमिशन कन्फर्म होईपर्यंत पूर्ण सहकार्य आम्ही या ह्याच्यामध्ये देत असतो. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला सांगितलं, की या ठिकाणी तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील, कास्टचे डॉक्युमेंट्स असतील किंवा तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर ते सर्व डॉक्युमेंट्स तुमची प्रॉपर तुम्हाला चॅनलाइज करून त्या ठिकाणी तुमचे अपलोड करून त्या ठिकाणी तुम्हाला त्यासाठी मदत करतो. शिवाय हॉस्टेल्स आणि ज्या फीज आहेत त्या प्रॉपर तुम्हाला त्या ठिकाणी सांगितल्या जातील. छुपे चार्जेस त्यामध्ये नसतील. त्या सर्व गोष्टीची पडताळणी करून तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन मिळवून देण्यासाठी आपण मदत करू शकतो. आणि विशेष सपोर्ट आहे ह्याच्यामध्ये, की जर ग्रामीण किंवा गरीब विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी आपण शिष्यवृत्ती, आर्थिक मदत योजना, अफोर्डेबल शिक्षण पर्यायाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी देत असतो. सोबतच या ठिकाणी तुमचं हे कंप्लीट झाल्यानंतर पुढील शिक्षण, जॉब ऑपॉर्च्युनिटी किंवा दीर्घकालीन करिअर रोडमॅप आहे ते करण्यात आपण तुम्हाला 100% मदत करतो. तर मित्रांनो, आजच योग्य निर्णय घ्या आणि तुमच्या भविष्यासाठी योग्य पाऊल उचला. कारण जर तुम्ही तुमच्या ओळखीतील कोणी 12वी नंतर मेडिकल फील्डमध्ये सुरक्षित करिअर शोधत असेल तर आजच योग्य काउन्सिलिंग घ्या. आम्ही तुम्हाला केवळ ऍडमिशन मिळवून देत नाही, तर तुमच्या संपूर्ण करिअरचा योग्य आराखडा तयार करण्यात मदत करतो. आमच्या अनुभवी काउन्सिलरची टीम सर्व शंकाचे निरसन करेल, तुमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम मार्ग दाखवेल. आमच्याशी संपर्क करा. आजच विनामूल्य काउन्सिलिंग आहे किंवा आमचा व्हॉट्सअप जो नंबर आहे तो मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन, त्या ठिकाणी जाऊन आमचा ग्रुप जॉईन करा. तर योग्य निर्णय आणि सुरक्षित करिअर उद्याचं असू शकतं. तर डी फार्मसी तुमच्या मेडिकल करिअरचे मजबूत पाया घालतो आणि हा डिप्लोमा केवळ एक पदवी नाही, तर हेल्थकेअर क्षेत्रात स्थिर आणि सन्मानाचं समाधानकारक जीवन जगण्याची संधी आहे. सुरक्षित भविष्य आहे. हेल्थकेअर सेक्टरमध्ये तुम्ही कायमस्वरूपी मागणी आहे. चांगले उत्पन्नाचे वाढत्या अनुभवानुसार उत्पन्न वाढत आहे. समाजसेवा आहे, यातून तुम्हाला रुग्णांची मदत करण्याचे समाधान आहे. तर आताच तुमची पाळी आहे की योग्य मार्गदर्शन घेऊन तुमच्या करिअरला योग्य दिशा द्या आणि आम्ही तुमच्या महत्वाच्या प्रवासात तुमच्या सोबत आहोत. तुमचे यश हेच आमचे ध्येय आहे. तर मित्रांनो, आपण अशा पद्धतीनं फार्मसी क्षेत्रातील सुरुवातीपासून म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन पासून ते तुमचं कॉलेज सीट अलॉटमेंट पासून तुमची त्याची पात्रतेपासून तुमच्या डॉक्युमेंट पासून ही सर्व जी प्रोसेस आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहे, की तुमचं डॉक्युमेंटेशन पासून, तुमच्या पात्रतेपासून, तुमच्या फी स्ट्रक्चर पासून, हॉस्टेल पासून ते तुमचे कॉलेज अलॉटमेंट पासून ते तुम्हाला योग्य कोणतं जॉबच्या संधी आहेत, या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप पाहिलेली आहे. तर तुम्हाला या संदर्भात काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या 5 मित्रांना शेअर करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सोबत तुमच्या मित्रांनाही याचा सपोर्ट होईल. मित्रांनो, माझं नाव अप्पासाहेब मिसाळ, ॲडव्हान्स अँड इंटरनॅशनल स्टडीज करिअर काउन्सिलर. गेल्या 5 वर्षापासून आपण या करिअर क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या गायडन्स वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गायडन्स करत आहे आणि तुम्हालाही त्या ठिकाणी मदत हवी असेल तर पुन्हा एकदा काइंडली रिक्वेस्ट आहे की आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक इन्स्टा पेजला फॉलो करा. अशाच तुम्हाला या फार्मसी करिअर संदर्भात ज्या काही नोटिफिकेशन असतील त्या सर्व नोटिफिकेशन स्टेप बाय स्टेप आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून, या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, आमच्या व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पोहोचवणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, इन्स्टा पेजला फॉलो करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.